पनवेलमधून सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे। पनवेलमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे। एसटी दरवाढी विरोधात ठाकरे गटाचे हे आंदोलन आहे। पनवेलमधील एसटी डेपो समोर हे आंदोलन करण्यात आले। काही वेळ एसटी बसेस थांबून हे आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारकडे बस दरवाढ कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पोलिसांच्या मध्यस्थीने काही काळानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। ज्या सरकारने इलेक्शन पूर्वी एसटी महामंडळ हे प्रॉफिटमध्ये चालत आहे असं सांगितलं होतं, ते सरकार आज इलेक्शन झाल्यानंतर एसटी महामंडळ तोट्यामध्ये आहे हे सांगत आहे। कुठेतरी खूप मोठा याच्यामध्ये वाद आहे चालू आहे, कारण की ही वाढ झालीच कशी काय? जेव्हा तुमचं महामंडळ म्हणतंय की आमचं एसटी प्रॉफिटमध्ये आहे, तर आता तुम्ही कसं काय भाडेवाढ केली आहे? फक्त ते इलेक्शन स्टंट होतं तुमचा का? आधी महिलांना तुम्ही अर्ध तिकीट दिलं होतं, आता तुम्ही लगेच महिलांचं पण अर्ध तिकीट काढून घेतलेलं आहे। कुठेतरी पॉलिटिकल स्टंट तुमचा चालू आहे आणि मान्य नाहीये। जर तुम्ही असंच करणार असाल, आज गव्हर्नमेंट आज बघतोय आपण, तर आज जीएसटीमुळे खूप महागाई वाढलेली आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई आहे। तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनाच्या गोष्टीमध्ये तुमची महागाई वाढलेली आहे। पगार तेवढंच आहे लोकांचा, त्यांचा पगार वाढलेला नाही, कर्मचाऱ्यांचा पगार वाढलेला नाही। अशा वेळेला लोकांनी पैसे आणायचे कुठून? तर ह्याला आम्ही विरोध आहे आणि सरकारने त्यांचा निर्णय मागे घ्यावा सांगते। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।